नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. मी अक्षय कदम, अकॅडमिक डिरेक्टर एमपीएससी गाईड आणि त्याचसोबत डिरेक्टर दार्शनिक IAS. सो गाईज, आज या एमपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्म बरोबर मी तुमच्यासोबत जी एमपीएससीचा नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये जी पहिली राज्यसेवेची एक्झाम झाली, मेन्स एक्झाम, त्या मेन्स एक्झामच्या सामान्य अध्ययन GS पेपर 1चा सिलेबस तुमच्यासोबत पेपर डिस्कस करणार आहे. सो या सामान्य अध्ययन पेपरचं सखोल विश्लेषण आपण करूयात. कशा प्रकारचे प्रश्न आले, कुठल्या कुठल्या टॉपिकवरून किती मार्काचे प्रश्न आले, हे सगळं आपण नीट अनालाइज करूयात आणि त्याच्यामध्ये त्या प्रश्नाचं स्वरूप कसं होतं हे बघण्याचा प्रयत्न करूयात, समजण्याचा. आणि सो प्रश्नाची एक्झॅक्ट डिमांड काय होती ते जाणणं खूप गरजेचं आहे. टू द पॉइंट लिहिणं खूप गरजेचं आहे. क्वेश्चनला नीट डिकन्स्ट्रक्ट करणं हे खूप गरजेचं आहे. ते व्यवस्थित डिकन्स्ट्रक्ट करून डिमांड जाणून योग्य वेळी योग्य प्रश्नाचं योग्य उत्तर लिहिणं हे खूप महत्वाचं असतं आणि हेच तुम्हाला मी दाखवून देणार आहे. आणि प्रश्न जर तुम्ही हा पेपर नीट अनालाइज केला तर तुम्हाला जाणवेल की हा पेपर हा UPSCच्याच ओरिएंटेशन होता, रिझनिंग बेस्ड होता. पण म्हणून घाबरून जायची काही गरज नाही, कारण याच्यातले मॅक्झिमम प्रश्न जे क्लासरूममध्ये मी डिस्कशन घेतो आमच्या इंटिग्रेटेड बॅचमध्ये वगैरे, त्याच्यात आरामात लिहिता येतात. इथिक्सचा जो पेपर झालेला, माझी इंडिव्हिज्युअल बॅच असते नीतिशास्त्राची, पूर्ण पेपर मधील फक्त सेक्शन ए मधील एक प्रश्न सोडला तर बाकी सर्व पेपर आरामात नीतिशास्त्राच्या क्लास नोट्स डिस्कशन मधून सॉल्व्ह करणं शक्य होतं. आणि त्याचबरोबर निबंधाची जी बॅच आहे, 8 पैकी 5 निबंध राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये हे क्लासमधील डिस्कस केलेल्या थीमवरून आले. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला जर योग्य कंटेंट असेल ना, तर बाकी ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि याची काळजी तुम्ही केली, आरामात तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता. सो हाच इश्यू होता की ह्या पेपरमध्ये पण की कंटेंट तुम्हाला काही भिण्याची गरज नाही. आमचा एमपीएससी गाईडचा क्लास जो ऑलरेडी 7-8 वर्ष आम्ही UPSC गाईडच्या नावाने भारतात बऱ्याच ठिकाणी ही क्लास चालवत आहे. सो आम्हाला जो UPSC गाईडचा एक्सपिरियन्स आहे, आम्ही एमपीएससी मध्ये पण मराठीमध्ये सेम दर्जा, सेम कंटेंट, सेम नोट्स, सेम लेक्चर, सेम फॅकल्टी, एमपीएससी म्हणून काही इझी शिकवा वगैरे असले प्रकार करत नाही. जे UPSCला UPSC दर्जाचं आहे तेच एमपीएससीला आम्ही शिकवतो आणि तेच आता या पेपरच्या विश्लेषणातूनही आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करू. सो जर तुम्ही राज्यसेवेचा हा पेपर बघितला, त्याचे मार्क्सचा डिस्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर तुम्हाला जाणवेल की ऑलमोस्ट हिस्ट्रीवर 9 प्रश्न आले 105 मार्काला. ऑब्विसली हिस्ट्री महत्वाचा टॉपिक आहेच. जॉग्राफीत 8 प्रश्न आले 85 मार्काच्या आसपास आणि सोसायटीचे 4 प्रश्न जवळपास 60 मार्काला. ओव्हरऑल असं डिस्ट्रीब्युशन होतं 3 मुख्य विषयांचं. पण याच्यामध्ये मग तुम्ही म्हणसाल भारतीय समाजाला कमी प्रश्न येतात. ओके, तर हा मूर्खपणा ठरेल का? कारण हिस्ट्रीमध्ये जरी 9 प्रश्न आले असले तरी ते 4 भागातून आलेले आहेत. मॉडर्न इंडियन हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, पोस्ट इंडिपेंडंट इंडिया आणि कल्चर. ओके, सो 4 भाग वाचून 105 मार्क मिळवायचे, 4 पुस्तकं वाचून का भारतीय समाजचा एक छोटं डॉक्युमेंट्स 100 पेजेसचं ते वाचून 100 मार्क मिळवायचे, 60 मार्क मिळवायचे. कधीही भारतीय समाजाचा अभ्यास करणं परवडतं. सो माझ्या निबंध आणि भारतीय समाजच्या बॅचमध्ये निबंधाचे लेक्चर घेतल्यावर शेवटी 2-3 आठवडे मी भारतीय समाजचे जे लेक्चर घेतो ते इनफ आहेत. आणि त्याच्यामध्ये मग माझ्या नीतिशास्त्र बॅचमध्ये 250 मार्काचा नीतिशास्त्र, 250 मार्काचा निबंध पेपर आणि ऑलमोस्ट 60-70 मार्काचा हा भारतीय समाजचा भाग तिन्ही कव्हर होतं. तिन्ही विषय इंटिग्रेटेड आहेत, त्याच्यामुळे तुम्ही तिन्हीची चांगली तयारी केली तर तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता. ओके, मग त्याच्यामध्ये भारतीय समाजचा 60 मार्काचा जरी पार्ट असला, 4 प्रश्न ते हातचे प्रश्न आहेत, इझी असतात, उत्तम उत्तर लिहू शकता. त्यानंतर हिस्ट्रीमध्ये बघा 5 प्रश्न आले मॉडर्न इंडियन हिस्ट्रीवर, सगळ्यात जास्त आले, विच इज व्हेरी ऑब्विसली येणारच होते कारण महत्वाचा पार्ट आहे तो. पण मॉडर्न इंडियन हिस्ट्री प्रिलियम मध्ये पण आहे, मेन्स मध्ये पण आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रिलियम क्रॅक केली आहे तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जमली पाहिजेत, थोड्याफार प्रमाणात चांगली लिहिता येतात, 4-5 मार्क मिळवण्यापुरती तरी लिहिता येतात. तसं वर्ल्ड हिस्ट्रीचा 1 प्रश्न आला, आर्टचे 2 प्रश्न आले, पोस्ट इंडिपेंडंट इंडियाचा 1 प्रश्न आला. याला तुम्ही वेळ घालवायचा किती, ओके, हेही तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यामुळे मी एक आन्सर रायटिंगची बॅच घेत असतो. त्याच्यामध्ये मी ह्या मेन्स क्रॅश कोर्स कम आन्सर रायटिंगची बॅच घेतो. याच्यामध्ये मी हे सगळे विषय जे आहेत, ओके, सगळ्यांचा ओव्हरव्ह्यू बेसिक देतो, तुमचे मेन्सचे सर्व टॉपिक कव्हर करतो. त्याच्यामुळे काय होतं की हे सर्व विषय तुम्ही एकदम उत्तम प्रकारे करू शकता आणि जेवढं गरजेचं आहे तेवढे करून जाऊ शकता. आता आपण याचे एक एक प्रश्न बघूयात. सो पहिला प्रश्न बघा की भारतीय संस्कृतीचा वारसा या संदर्भात आपणास काय माहित आहे?
आता याच्यामध्ये भारतीय सांस्कृतिक वारसा याच्यात आपल्याला काय माहित आहे. आता याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता भारतात कुठली कुठली विविधता आहे, पण याच्यामध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला विविधता लिहिणं अपेक्षित नाहीये. ओके, की भारतात हे वेगवेगळ्या प्रकारची विविधता सापडते ते लिहिणं अपेक्षित आहे. पण हे सोडून तुम्हाला अजून काय माहिती आहे भारताच्या वारशाबद्दल. ओके, सो याच्यामध्ये भारतीय संस्कृती, भारतीय समाज हा जो आपला सांस्कृतिक वारसा आहे कसा त्याची वैशिष्ट्य काय, कसा तो महत्वपूर्ण आहे, ओके, हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. मग या उत्तरात तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित होतं. सो बेसिकली क्लासमध्ये मी शिकवताना सांगितलेलं की संस्कृती जी असते ना, आपली संस्कृती ही दोन घटकांची असते, भौतिक आणि अभौतिक. तुम्ही हा चार्ट बनवायचा की संस्कृतीत भौतिक घटक कुठले असतात किंवा मूर्त घटक आणि अमूर्त घटक. सो मूर्त घटक टँजिबल, कलावस्तू, वास्तुकला, साहित्य, खाद्य संस्कृती, वस्त्र आणि फॅशन, साधने आणि तंत्रज्ञान, भौतिक संस्कृती, ह्या सर्व घटक येतात. मग या सर्व गोष्टींमध्ये भारताचा वारसा काय सांगतो आपल्याला. कला, आपल्याकडे खूप प्राचीन कला आहेत, आपल्याकडे आर्ट फॉर्म्स आहेत. ओके, वास्तुकला वगैरे, स्थापत्य शैली खूप जुनी आहे, साहित्य आपल्याकडे क्लासिकल लिटरेचर आहे, विविध भाषा आहेत आपल्याकडे, त्या भाषांचं खूप जुनं एन्शंट साहित्य आहे. सो ह्या चार्टवर थोडी माहिती लिहा. खाद्य संस्कृती इंडियाची खूप डायव्हर्स आहे वगैरे. वस्त्र फॅशन हे पण खूप मल्टिपल कल्चर्स वगैरे मध्ये वेगवेगळे फॅशन स्टाईल्स आहेत. आणि हे कसं आपलं भौतिक कल्चर, ओके, हे एवढं ऍडव्हान्स म्हणजे डायव्हर्स आहे ते लिहिणं अपेक्षित आहे. आणि मग अभौतिक मध्ये तुमची श्रद्धा आणि मूल्य, भारतामधले बिलीफ्स, व्हॅल्यूज, ओके, देन भाषा आणि संवाद, वेगवेगळ्या भाषा आहेत. तर भाषा खूप महत्वाचा भाग आहे. इंडियामध्ये एवढ्या भाषा आहेत जेवढ्या एका युरोप सारख्या खंडामध्ये नाही आहेत. आणि भाषा एका दिवसात जन्माला येत नाही, भाषा जन्माला हजारो वर्ष लागतात. आणि एवढ्या भाषा भारतात जन्माला आल्या, हे त्या विविधतेचा सगळ्यात महत्वाचा अंग आहे. भाषा एवढी महत्वाची असते समाजामध्ये, संस्कृतीमध्ये, की संस्कृतीला नावच भाषेमुळे मिळतं. मराठी संस्कृती, गुजराती संस्कृती, तमिळ संस्कृती, ओके, सो तमिलियन कल्चर, मराठी कल्चर. सो भाषा, देन धर्म आणि अध्यात्म, भारतामध्ये खूप वेगवेगळे धर्म आहेत. ओके, एकमेव देश आहे जिथं ज्यू धर्मालाही कधी कमी लेखलं गेलं नाही किंवा त्यांच्या विरुद्ध कुठला हिंसाचार झाला नाही. आणि तसंच सामाजिक नियम, सोशल नॉर्म्स, प्रथा, कल्चर्स, कस्टम्स हे पण खूप आहेत. परंपरा आणि विधी, ट्रेडिशन, रिच्युअल्स, ह्या पण खूप जुने ट्रेडिशन्स, रिच्युअल, खूप सारे सणवार आपल्याकडे असतात. आणि तत्वज्ञानाच्या बऱ्याच शाखा आहेत. सांख्य, न्याय, योग, वैशिका, मीमांसा, वेदांता, आस्तिक तत्वज्ञान, नास्तिकमध्ये बुद्धिझम, जैनिझम, अजीविका, लोकायत. ओके, सो तत्वज्ञानाच्या बाबतीतही भारताचा वारसा खूप श्रीमंत आहे. सो या सगळ्या घटकांवर एक एक लाईन लिहिली तरी तुमचं बऱ्यापैकी उत्तर होतं. पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला मग हेच मेन्शन करायचं उत्तरात की मूर्त वारसा कुठला आहे, स्मारके, पुरातत्व स्थळे, शिल्पकला, चित्रे. अमूर्त वारसा, शास्त्रीय नृत्य, संगीत, परंपरा, सण, योग, आयुर्वेद, हे सर्व. आणि मग हे जे आहे ना, आता हे तर तुम्ही सांगितलं ही संस्कृती आहे, पण उत्तरामध्ये कुठले पॉइंट पाहिजे की तुम्हाला काय माहित आहे, तुमचं नॉलेज दाखवा. ही युपीएससी एक्झाम, एमपीएससी एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे शो ऑफचं काम आहे. ओके, तुम्हाला दाखवता आलं पाहिजे, बघा मला दुसऱ्यांपेक्षा जास्त माहित आहे, जास्त कळतं. ओके, मग भारताच्या संस्कृतीचे अजून काय वैशिष्ट्य आहेत, तर एक म्हणजे विविधतेतील एकता, ओके, एक वैशिष्ट्य. देन सातत्य, हजारो वर्ष संस्कृती चालत आली आहे. मिडल ईस्ट वगैरे मध्ये बघा आता संस्कृती जन्माला आल्या. ओके, भारताच्या 4-4, 5-5 हजार वर्षाच्या ट्रेडिशन आज पण चालू आहेत. सातत्य खूप महत्वाचं आहे. आत्मसात करणे आणि समन्वय, ऍसिम्युलेशन, भारतावर खूप आक्रमण झाली, बाहेरून खूप लोक आले, पण भारत टिकून राहिला. एक वाक्यच आहे, जैसे जैसे हिंदुस्तान पे लोगों के कारवा आते गए, हिंदुस्तान बनता गया. तसे हे कल्चर भारतात आज येत गेलं, इंटिग्रेट झालं. आणि आध्यात्मिक कल, प्रबळ दार्शनिक परंपरा. ओके, सो भारतामध्ये प्रचंड आध्यात्मिक कल आहे. बाकी जे संस्कृती आहेत, बाकी देशांचा जो वारसा आहे तो फक्त भौतिक आहे. भारतामध्ये भौतिक आणि अध्यात्म खूप जवळून जोडलेलं होतं. वेदांत तत्वज्ञान, बुद्धिझम, जैनिझम एका बाजूला, तसंच चारवाकचा लोकायत सिद्धांत, भौतिकवादी सिद्धांत. सो भारतीय तत्वज्ञान दोन्हींचा बॅलन्स आहे. ओके, प्रबळ हे बॅलन्स आहे त्याच्यात, आध्यात्मिक कल. आणि सहिष्णुता आणि बहुलवाद, टॉलरन्स, भारतीय संस्कृतीत खूप टॉलरन्स आहे. आपण कधीही कुठल्याही बाहेरच्या धर्माला, संस्कृतीच्या विरोधात कुठलीही चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत. सो टॉलरन्स अँड प्लुरॅलिझम, सो ही पण भारतीय संस्कृतीतील खूप महत्वाची गोष्ट आहे. सो अशा मुद्द्यांवर उत्तर लिहिणं तुम्हाला जास्त अपेक्षित आहे. ओके, सो कशी भारताची संस्कृती बहुसांस्कृतिक, बहुवांशिक, बहुधर्मीय, बहुभाषिक, बहुजातीय, बहुपंथीय वगैरे, तत्वज्ञानांचा बहुलवाद, देन सांस्कृतिक संमिश्रण, की विश्व नागरिकत्व, की विश्व आणि स्थानिक
दोन्हीचं मिक्सिंग भारत चांगल्या प्रकारे करतो. देन निसर्ग पूजा, अध्यात्म आणि भौतिकवादाचा संबंध, परंपरा आणि आधुनिकतेला जपत, परंपरेला जपत आधुनिक होणे, आणि पितृसत्ताक समाज आणि विविधतेत एकता, वसुधैव कुटुंबकम, हे जे आहे भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये, भारताचा वारसा, असं उत्तर लिहिता आलं पाहिजे, तर पैकीच्या पैकी मार्क मिळतील. ओके, आता ह्या सर्व प्रश्नांची मी डिटेल उत्तर परत अपलोड करेनच. ओके, आता फक्त आपण ओव्हरव्ह्यू बघूयात. मग पुढं वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान स्पष्ट करा. ओके, आता प्रश्न काय बघा, वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान स्पष्ट करा. आता या प्रश्नात पोरं उत्तर काय लिहितात की वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्रातील एक जुन्या संप्रदाय आहे. वारकरी लोक वारीला जातात. ओके, आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात. वारीमध्ये वारकरी लोक पंढरपूरला स्वतःचं हे मानतात, स्वर्ग किंवा वैकुंठ मानतात वगैरे. ते विठ्ठलाची पूजा करतात, पायी वारीला जातात. या सगळ्या गोष्टी लोक लिहिणार आहेत. ओके, अरे पण याच्यातून तत्वज्ञान कुठं सांगितलं तुम्ही? ओके, एमपीएससी युपीएससी मध्ये असल्या गोष्टींचं काही तिथं मार्क मिळणार आहे, त्याला काही जागा नाहीये. तुम्हाला तत्वज्ञान वेदांताचं वारकऱ्यांचं हे लिहिता आलं पाहिजे. युपीएससी एमपीएससीचे आन्सर लिहित आहात, त्यामुळे आणि पोर असे उत्तर लिहितात, मार्क येत नाहीत, मग एमपीएससीला नावं ठेवणार वगैरे, कोचिंग क्लासला नावं ठेवणार. आता कोचिंग क्लासचा पण इश्यू आहे. जर तुम्हाला व्यवस्थित योग्य शिकवलं असेल तर मुलांना ती चांगली उत्तर लिहिता येतात. मी क्लासमध्ये नीतिशास्त्र शिकवताना पूर्णपणे हे तत्वज्ञान शिकवलेलं. सो भारतामध्ये भारतामध्ये पुरुषार्थ कॉन्सेप्ट होता. पुरुषार्थमध्ये 4 पुरुषार्थ होते, अर्थ, धर्म, काम, मोक्ष. त्यात मोक्ष कसा प्राप्त करायचा याच्यात 2 तत्वज्ञान आले, आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक मध्ये परत 6 जन्माला आल्या, सांख्य, न्याय, योग, वैशिका, मीमांसा, वेदांता. आणि नास्तिक मध्ये बुद्धिझम, जैनिझम, अजीविका, लोकायत वगैरे. आणि या नास्तिक वेदांत परंपरेमध्ये वेदांतामध्ये एक येते ज्ञान वेदांत आणि एक भक्ती वेदांत. आणि या भक्ती वेदांतामध्ये परत 2 येतात, निर्गुण भक्ती वेदांत, सगुण भक्ती वेदांत. आणि सगुण भक्ती वेदांताची एक शाखा म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. हे तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. सो बेसिकली या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्हाला ह्या चार्टनीच डायग्राम चालू करायची. ओके, भारतीय तत्वज्ञानाला पुरुषार्थ कन्सेप्ट, अर्थ, धर्म, काम, मोक्ष. देन तत्वज्ञानाचा आस्तिक प्रणाली, नास्तिक प्रणाली. नास्तिक मध्ये बुद्धिझम, जैनिझम, अजीविका, लोकायत. आस्तिक मध्ये सांख्य, न्याय, योग, वैशिका, मीमांसा, वेदांत. आणि मग वेदांतामध्ये ओके जे वेदांत तत्वज्ञान आहे, जे भक्ती, कर्म आणि ज्ञान या गोष्टींचा संगम सांगतं, तेच वारकरी संप्रदाय सांगतो. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला वेदांत तत्वज्ञानामध्ये मग मोक्ष प्राप्तीचा ज्ञान मार्ग आणि मोक्ष प्राप्तीचा भक्ती मार्ग असे 2 मार्ग येतात वेदांत तत्वज्ञानात. आणि त्याच्यामध्ये मग मोक्ष प्राप्तीचा ज्ञान मार्ग हा आचार्य शंकरदेव त्यांनी चालू केलेला. आणि मोक्ष प्राप्तीचा भक्ती मार्ग, वेदांत भक्ती मार्ग, तो श्रीमंत रामानुजाचार्य त्यांनी चालू केलेला. सो हे जे हे आहेत आचार्य शंकर, ओके, आदि शंकराचार्य ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी वेदांतामध्ये एक तत्वज्ञान दिलेलं अद्वैत वेदांत. आणि तसं रामानुजाचार्यांनी दिलेलं विशिष्ट अद्वैत. आणि विशिष्ट अद्वैत हे भक्ती तत्वज्ञानावर आधारित होतं. आणि भक्तीमध्ये पण परत 2 ब्रांचेस आल्या, ओके, निर्गुण भक्ती मार्ग आणि सगुण भक्ती मार्ग. आणि या सगुण भक्ती मार्गामध्ये जे वेगवेगळे संत होते त्याच्यात आपले वारकरी संप्रदायातील संत येतात. सो इथे येतो आपला सगुण भक्ती मार्गात वारकरी संप्रदाय. मग हे चार्ट काढा की वारकरी संप्रदाय कुठला होता, हे तत्वज्ञान तुम्ही नीट एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर मग की त्याच्यात एक कॉन्सेप्ट येतो की वेदांत. सो वेदांताची एक शाखा आहे वारकरी संप्रदाय. पण वेदांतामध्ये पण मग तुमची जी वेदांताच्या बऱ्याच शाखा आहेत, अद्वैत, विशिष्ट अद्वैत, द्वैत अद्वैत, देन असिंत्य भेदाभेद, शुद्ध अद्वैत वगैरे. त्याच्यामध्ये विशिष्ट अद्वैत मध्ये येतो हे वारकरी संप्रदाय. आता हे जे वेदांत तत्वज्ञान जन्माला आलं, जसे मी सांगितलं 6 शाखा होत्या आस्तिकच्या, सांख्य, न्याय, योग, वैशिका, मीमांसा, वेदांता. हे वेदांत तत्वज्ञान जन्माला घातलं ऋषी बद्रायनांनी. आणि ह्या वेदांताची मुख्य पुस्तकं म्हणजे उपनिषद. सगळ्या उपनिषदांचा सार आपल्याला मिळतो भगवद्गीतेत. आणि या उपनिषद आणि भगवद्गीतेवर बद्रायने लिहिलेलं एक सूत्र, ज्या पुस्तकाला म्हणतात ब्रह्मसूत्र. आणि तिन्ही पुस्तकं मिळून ओके वेदांतामध्ये यांना म्हणतात प्रस्थानत्रयी, 3 पिलर्स ऑफ वेदांतिक रिलिजन. वेदांत धर्माचे 3 मुख्य आधारस्तंभ. आणि हे जे 3 आधारस्तंभ आहेत, ह्या आधारस्तंभांवरच पुढे ओके जन्माला आलेले वेगवेगळे संप्रदाय, ओके, ज्ञानमार्ग आणि भक्ती मार्ग. सो हे ज्ञानमार्ग, भक्ती मार्ग या 3 आधारस्तंभांनाच आपला बेस मानतात. आणि याच्यामध्ये मग फक्त हे डिव्हिजन होतं. मग याचबरोबर अजून वारकरी तत्वज्ञान काय सांगतं की लोकांमध्ये भेदभाव करू नका. ओके, निसर्गामध्ये सर्व प्राणी मात्रांमध्ये
परमात्मा पहा. आणि त्यामुळे वारकरी लोक एकमेकांच्या पाया पडतात. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. ओके, सगळे समान आणि सगळे देवाचे भक्त. भक्त तर नाही, देवाचे पुत्र. आपण बाळ आहोत याची. त्यामुळे विठ्ठलाला ते काय म्हणतात? माऊली. मराठीतलं जे वाक्य आहे, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली. सो बाळाचं आणि देवाचं नातं, सॉरी, भक्ताचं आणि देवाचं नातं हे आई आणि बाळाचं नातं असतं, तसं पाहिजे. ओके, हे यांच्या तत्वज्ञानाचं म्हणणं जे होतं. आणि असे ऍडिशनल पॉईंट्स तुम्हाला याच्यात लिहायचे आहेत, जे मी तुम्हाला सेपरेटली शिकवेन. सो काय एक्झॅक्टली एक्सपेक्ट होतं, त्यामुळे उत्तरात जे पाहिजे ते लिहा. तुम्हाला माहिती आहे ते लिहू नका. डोंट राईट व्हॉट यू नो, राईट व्हॉट इज आस्क्ड. तर चांगले मार्क नक्कीच मिळतात. त्यानंतर हा प्रश्न बघा नेक्स्ट, मॉडर्न इंडियन हिस्ट्रीचा, की 1914 ते 1947 या काळातील कामगार चळवळीचा आढावा घ्या. रिव्ह्यू द लेबर मुवमेंट फ्रॉम 1914 टू 1947 AD. आता हा जो प्रश्न आहे ना, याच्यामध्ये हा येणं खूप अपेक्षित होतं. त्यामुळे असं समजू नका एमपीएससी यूपीएससी काहीतरी फालतू प्रश्न विचारतात. ओके, कारण त्यांचे प्रश्न सेन्सिबल असतात, काहीतरी कारणामुळे तो प्रश्न विचारलेला असतो. हा जो प्रश्न आहे ना, ओके, येणं अपेक्षित होतं. कारण मी युपीएससीच्या करंट अफेअर लेक्चर्समध्ये पण मुलांना सांगितलेलं, तुम्हाला एखादा प्रश्न येईल लेबर मुवमेंट किंवा कम्युनिस्ट पार्टी वगैरे यांच्यावर. का? कारण भारतामध्ये जी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे, ओके, त्या पार्टीची स्थापना झालेली 1925 ला. काही म्हणतात 1920 ला झाली, पण 1925 एक पार्टी त्यातली 1925 ला जन्माला आली. त्याला 100 वर्ष झाली 2025 मध्ये. त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये भारताच्या 100 वर्ष कंप्लीट पूर्तीबद्दल तिथं पार्लमेंटमध्ये डिस्कशन पण झालेले, चर्चा झालेल्या. आणि या ज्या चर्चा झाल्या, ऑब्व्हियसली प्रश्न अपेक्षित होता. सो भारतामध्ये कामगार चळवळी ओके खूप चालू झाल्या आणि कम्युनिस्ट पार्टीमुळे त्या खूप वाढल्या, प्रखर झाल्या. त्यामुळे हा प्रश्न होता. आता प्रश्न काय म्हणतोय की ट्रेंड सांगा. आता युपीएससी मध्ये ऑलरेडी असे ट्रेंड बेस्डच क्वेश्चन येतात. महिलांच्या सहभागावर, भारताच्या क्रांतिकारी मुवमेंट कशा वेगवेगळ्या झाल्या, मॉडरेट, एक्स्ट्रीमिस्ट, देन गांधीयन फेज वगैरे, रिव्होल्युशनरी फेज वगैरे, असे ते प्रश्न कंटिन्यू विचारतात. सो हा प्रश्न येणं स्वाभाविक होतं. मग प्रश्न काय म्हणतोय, रिव्ह्यू द लेबर मुवमेंट फ्रॉम 1940 टू 1947. सो सुरुवातीला काय झालं की लाल बाल पाल हे लोक असताना भारतामध्ये चालू झाली झालवाद्यांच्या अंडर स्वदेशी मुवमेंट. ही स्वदेशी मुवमेंट पुढे गेली आणि त्यावेळी भारतातली लोक भारतातल्या गोष्टी विकत घ्यायला लागले. ब्रिटिशांचा माल आपण विकत घ्यायचा कमी केलं आणि आपण भारतीय ही भांडवलदार जे आहेत ह्यांनी ज्या कंपन्या टाकल्या, मुंबई गुजरातमध्ये ज्या मिल्स टाकल्या, याच्यातील कपडे विकत घ्यायला लागलो. पण पुढे लगेच 10 वर्षात जाणवलं की भारतातले भांडवलदार पण भारतीय लोकांचं प्रचंड शोषण करत आहेत आणि त्याच्यामुळं कामगारांचे खूप अतोनात हाल होत आहेत. आणि हे हाल जे होत होते त्यांचा पगार 10 वर्ष वाढवला नाही. त्याच्यामुळे तर गांधींनी अहमदाबादचा सत्याग्रह केला यांच्या विरोधात ह्या भांडवलदारांच्या. आणि हे जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा भारतातील कामगार संघटित होण्याचा प्रयत्न करू लागले. आणि 1913, 14, 15 हा जो फेज होता, जगात पहिलं महायुद्ध चालू होतं. जगातल्या सगळा बिझनेस ट्रेड अमेरिका युरोपमध्ये बंद पडलेला आणि त्याच्यामुळे भारताला बऱ्याच मोठमोठ्या ऑर्डर मिळाल्या. भारतातून गोष्टी युरोपला सप्लाय करायच्या, कपडे वगैरे. आणि त्याच्यामुळे भारतातल्या ज्या फॅक्टरी होत्या नॉन स्टॉप चालू होत्या, 24 तास चालायच्या. ओके, लोकांना फक्त 10 मिनिट जेवायला ब्रेक मिळायचा. आणि याच्यामुळं तर त्यांना जो आपण म्हणतो पावभाजी, ती मुंबईच्या मिलमध्ये जन्माला आली. ही यामुळेच जन्माला आली पावभाजी, की लोकांनी 10 मिनिटात गिळून टाका आणि पटकन कामावर जा. सो कामगारांचे शोषण जेव्हा व्हायला लागलं, याच्यातूनच लेबर मुवमेंट जन्माला आल्या. गांधींसारख्या नेत्यांनी त्यांना सपोर्ट केला अहमदाबादमध्ये. आणि 1920-25च्या फेजमध्ये ओके जेव्हा रशियामध्ये कम्युनिस्ट रिव्होल्युशन झालं, बरेच भारतातील लोक तिकडे कम्युनिस्ट आयडिओलॉजी शिकायला गेले. लेनिननी एक हे बनवलेली एक संस्था बनवली कॉमिंटर, जिथं तो जगातील सगळ्या कामगार नेत्यांना ट्रेनिंग द्यायचा. भारतातील लोक तिथं गेले, तिथं त्यांनी तो ट्रेनिंग घेतलं. आणि ही लोकांनी भारतात येऊन कम्युनिस्ट पार्टी वगैरे हे आंदोलन पण पार्ट्या बनवल्या, आंदोलन छेडली. त्याच्यातूनच एक फेमस मेरठ कॉन्स्पिरसी केस पण येते. देन श्रीपाद अमृत डांगे वगैरे, एस ए डांगे वगैरे, हे सर्व जे नेते होते आपले, हे ह्याच चळवळीशी जोडलेले होते. सो कम्युनिस्ट प्रभाव पडल्यानंतर ह्या ज्या चळवळी होत्या लेबर मुवमेंट, ह्या अति प्रखर बनल्या, जहालवादी बनल्या. आणि त्याच्यानंतर पुढे ओके 30-35च्या फेजमध्ये याच्यामध्ये नेहरू, बोस हे नवीन जे नेते उदयास आले, त्यांनी कामगार चळवळींना पाठिंबा दिला. आणि 1940-42 पर्यंत कामगार चळवळींना हे कळालं की त्यांचं भलाई, कामगारांची भलाई ही भारताच्या स्वातंत्र्याशी जोडलेली आहे आणि भारताच्या स्वातंत्र्यातूनच त्यांचे कामगार हिताचे कायदे बनू शकतात.
इंग्रज आहे तोपर्यंत बनू शकत नाहीत. त्यामुळे कामगार चळवळीने गांधीच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनालाही प्रचंड सपोर्ट केला आणि त्याच्यामुळं त्यापासून ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी ह्या कामगार चळवळी जोडल्या गेल्या. ही फेज तुम्हाला उत्तरामध्ये लिहिता आली पाहिजे, हे ट्रेंड तुम्हाला दाखवता आला पाहिजे, हे रिव्ह्यू जे सांगितलंय की चळवळींचा आढावा, असा आढावा घेता आला पाहिजे. सो मी जे सांगितलं की 1914 पूर्वी कामगारांना बऱ्याच समस्या भेडसावत होत्या. कमी वेतन, खूप जास्त काम, कामगारात असंतोष अस्तित्वात होता, ते विखुरलेले होते, असंघटित होते. युद्ध काळाच्या वेळेमध्ये त्यांच्यामध्ये संघटित ते व्हायला प्रयत्न करू लागले. महायुद्ध झाल्यावर प्रचंड काम, वेतन योग्य नाही, बरंच हे कामगारांचं शोषण, आणि त्याच्यामुळे संघटित होऊन त्यांनी कामगारांचे संप करण्याचे प्रयत्न केले. त्याच्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये संघटित कामगार संघटनावाद, इंडियामध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बनली. काँग्रेसचा एक ते गट बनले आणि त्याच्यामध्ये लाल लजपत राय, M.N. जोशी यांनी कामगार चळवळीला राष्ट्रवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि कामगार चळवळीला एक संस्थात्मक रूप मिळालं. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ह्या संस्थेमुळे कामगारांची एक मोठी संस्था बनली. तिसऱ्या टप्प्यामध्ये कामगार चळवळीमध्ये कम्युनिस्टवाद आला. ओके, कम्युनिस्ट लोकांचं चळवळीमधील सहभाग वाढला आणि कम्युनिस्ट प्रभाव वाढला. एस ए डांगे, मुझफ्फर अहमद, M.N. रॉय यांनी ह्या चळवळीला अजून प्रखर जहालवादी बनवलं आणि त्यावेळी ह्या नेत्यांना, कामगार नेत्यांना अरेस्ट पण केलं गेलं. त्यांच्याविरुद्ध मेरठ कट प्रकरण ही झालं, त्यांना त्याच्यामध्ये शिक्षा पण झाल्या. आणि नंतर पाचवा टप्पा जो शेवटचा होता, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चालू झाला. त्यावेळीचे जे नेते होते, V.V. गिरी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, आणि यावेळी लोकांनी भारतीय छोडो आंदोलन, क्विट इंडिया, भारत छोडो आंदोलनात पण कामगार चळवळींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गांधींच्या क्विट इंडिया डिमांडच्या अनुरूप त्यांनी भारत छोडो आंदोलनामध्ये कामगारांनी मोठमोठ्या संप केले आणि या चळवळीला पाठिंबा दिला. सो तुम्हाला हे ट्रेंड जो आहे तो दाखवता आला पाहिजे उत्तरामध्ये, तरच मार्क मिळणार आहेत. सो प्रश्नाची डिमांड समजा, हे आन्सर रायटिंग एक स्किल असतं, ते तुम्हाला डेव्हलप करावं लागतं, नुसतेच रट्टा मारून काही होत नाही. देन सन 1946च्या भारतीय नौदलातील नाविकांच्या उठावाविषयी आपणास काय माहित आहे? व्हॉट डू यू नो अबाउट द 1946 इंडियन नेव्हल म्युटिनी? ओके, सो 1946च्या नाविकांच्या उठावाबद्दल. सो रिन म्युटिनी जी झालेली 1946 मध्ये, सो भारताच्या स्वातंत्र्याचं हँडओव्हर होणार होतं, त्यावेळी 2 बोटींवर आंदोलन झाली, HMS तलवार वगैरे तिथे, आणि नंतर ब्रिटिश सरकार त्याच्या विरुद्ध ऍक्शन पण घेणार होतं, पण पटेल, नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सरेंडर केलं आणि पटेलांनी वगैरेंनी जाऊन सांगितल्यावर की तुम्हाला हे उठाव करण्याची गरज नाही, भारत हा आता स्वातंत्र्य होण्याच्या मार्गावरच आहे, त्यामुळे तुमची हत्यारं टाका, हा प्रश्न चिघळू नका. आणि सैनिकांनी ते ऐकलं, आपली हत्यारं टाकली, त्यांना अरेस्ट झाली, त्यांच्या विरुद्ध मुंबईमध्ये केसेस पण झाल्या, दिल्ली वगैरेमध्ये, आणि बऱ्याच भारतातल्या नामवंत वकिलांनी ह्या सैनिकांच्या केसेसही पुढे लढल्या. सो ही जी रिन म्युटिनी झाली, तुम्हाला काय माहित आहे? आता काय माहित आहे म्हणलं की ओपन एंडेड प्रश्न आहे. तुम्हाला जितकं माहित आहे ना, सगळे पॉईंट लिहिचे, जास्तीत जास्त गोष्ट दाखवायची की तुम्हाला किती डिटेलमध्ये ही गोष्ट माहित आहे. मग तुमचं फॉर्मॅटिंग कसं पाहिजे की एक एक पॉईंटवर जास्त डिटेल काय जायचं नाही, पण तुमचं ज्ञान दाखवून द्या की 18 फेब्रुवारी 1946 ती रिन म्युटिनी चालू झाली. HMIS तलवार आणि HMIS बॉम्बे ह्या 2 बोटींवर उठाव झाला. कराची, कलकत्ता, मद्रास या बंदरात त्याचा प्रसार झाला. 3 वाक्य इथेच. तात्काळ कारणे जी होती त्या उठावाची, त्याच्यावर 1 वाक्य लिहा. वांशिक भेदभाव, कामाच्या ठिकाणी खूप खराब परिस्थिती होती, निकृष्ट अन्न, कमी वेतन, कठोर शिस्त आणि राजकीय जागृती, आयने खटल्यांचा प्रभाव आणि राष्ट्रवादी भावना. आणि जे आझाद फौज हिंद सेना जी भारतात आलेली, ओके, आझाद हिंद फौज. आता हे आझाद हिंद फौजेमध्ये जे लोक होते, जे नंतर लढाईमध्ये आझाद हिंद सेना हरली, इंग्रजांनी बरेच ही लोक अरेस्ट केली, आझाद हिंद सेनेचे सैनिक. आणि हे जे सैनिक अरेस्ट केले गेले ते त्यांच्या विरुद्ध दिल्लीमध्ये रेड फोर्ट ट्रायल्स ह्या चालल्या, लाल किल्ल्यामध्ये ज्या त्यांच्या विरुद्ध केसेस चालू झाल्या, खटले चालू झाले. आणि हे सैनिक आधी कोण होते? जपानकडे हे सैनिक कुठून गेले? हे सैनिक भारताचे सैनिक होते, ब्रिटिशांचे, जे जपानने अरेस्ट केलेले, जे त्यांनी पुढे सुभाषचंद्र बोसांना आयने बनवायला दिले. सो हे सैनिक एकेकाळी स्वतःच्याच खांद्याला खांदा भिडवून लढलेले भारतीय सैनिकांच्या. आज तेच सैनिक तिथं लाल किल्ल्यामध्ये खटले त्यांच्यावर चालू आहेत आणि बाकी जे भारतातले सैनिक आहेत ते ब्रिटिशांची चाकरी करत आहे. लोकांमध्ये ती खदगद होती की माझेच भाऊबंद जे आम्ही खांद्या खांद्याला लढलेलो, आज त्यांच्यावर खटले चालू आहेत त्यांच्याच देशामध्ये. याच्यामुळे पण इंग्रजांविरुद्ध द्वेष वाढला. सो आयने खटल्यांचा प्रभाव आणि राष्ट्रवादी भावना.
आणि ओव्हरऑल नाविकांनी HMIS तलवार येथे संप केला. लवकरच 20,000 सैनिकांनी आणि 70 पेक्षा अधिक जहाजे आणि 20 किनारे आस्थापने यात सहभागी झाली. आणि त्यावेळी त्यांनी काँग्रेसचा ध्वज, मुस्लिम लीगचा ध्वज, कम्युनिस्ट पार्टीचा ध्वज हा पण फडकवला. म्हणजे त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यालाही सपोर्ट केला इनडायरेक्टली आणि सर्व पक्षांचे झेंडे त्यांनी फडकवले. म्हणजे ते दाखवून दिलं की आमच्यामध्ये युनिटी आहे. ओके, पक्षांतर्गत कुठले भेदभाव नाही, हिंदू मुस्लिम सगळे एकत्र आहेत. सो या ओरिएंटेशननी तुम्हाला आन्सर लिहिणं गरजेचं आहे. मग त्यांचे मागण्या काय होत्या की चांगली वागणूक, राजकीय कैद्यांची सुटका, जे रेड फोर्ट ट्रायल्स मध्ये लोक अरेस्ट केले आहेत त्यांची सुटका करा आणि ब्रिटिश सत्तेचा अंत, हे अल्टिमेट जे म्हणणं होतं. आणि उठावाचे स्वरूप केवळ आर्थिक नव्हते, राजकीय आणि वसाहतवाद विरोधीही होते वगैरे. आणि नौदल नाकेबंदी ब्रिटिशांनी केली, शक्तीचा धोका आणि शेवटी उठाव दडपला. आणि शक्ती पण वापरायचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला, तो दडपायला. आणि मी जे सांगितलं, सरदार वल्लभभाई पटेल यांनी नाविकांना शरण यायला सांगितलं, नाविक शरण आले. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी शस्त्र उठावाला समर्थन दिले नाही, त्यांना शस्त्र टाकायला लावली. आणि अराजकतेची भीती आणि स्वातंत्र्याच्या वाटाघाटीवरील नियंत्रण गमावण्याची त्यांना भीती होती. की भारतीय नेत्यांना वाटलं की आता जर हे व्हायलन्स झाला तर भारताच्या ज्या स्वातंत्र्याच्या वाटाघाटी चालू आहेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस मुस्लिम लीगनी सपोर्ट केला नाही. आणि ब्रिटिश नियंत्रणाचा आणि या उठावाने काय दाखवून दिलं की ब्रिटिश जे इतक्या वर्ष भारताला ह्या सत्तेच्या जोरावर, सैनिकांच्या लष्कर बळाच्या जोरावर कंट्रोल करत होते, त्यांना हा मेसेज गेला, आता तुम्ही हे कंट्रोल करू शकत नाही. आणि हे हरण्यामागं काय कारण होतं तर या सैनिकांकडे एक समन्वय नव्हता आणि एक संघ नेतृत्व नव्हतं, एक स्पॉन्टेनियस प्रॉपर प्लॅन पण नव्हता. स्पॉन्टेनियस रिएक्शन मधून हा उठाव झालेला. सो बेसिकली मग या उत्तरात मी काय केलं तर सगळे पार्ट्स सांगितले मी, कधी कुठे झाला, कारणे काय, घटनाक्रम काय, कृती काय, मागण्या काय, स्वरूप काय उठावाचं, ब्रिटिशांनी काय केलं, भारतीय नेत्यांची काय भूमिका होती, उठावाचं महत्व काय आणि उठाव का सक्सेसफुल होऊ शकला नाही. सो सगळ्याच्यावर एक एक लाईन लिहा. आणि मी जेवढ्या सांगितलं डिटेल नाही जमलं तरी चालेल, 6-7 पॉईंट तरी लिहून या. यू विल गेट व्हेरी गुड मार्क्स. ओके, आणि 10 पैकी 7 मार्क मिळवायचेच. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आता त्याच्यात मग मुलं उत्तर काय लिहितात, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. मग पोरं उत्तर लिहिणार की सविनय कायदेभंग चळवळ कधी चालू झाली. ओके, या चळवळीमध्ये सविनय कायदेभंग चळवळीमध्ये तुमचे गांधींनी साबरमती टू दांडी चालत गेले, तिथून मीठ उचललं, तिथून ती मुवमेंट चालू झाली, ब्रिटिशांनी काय दडपशाही केली वगैरे. सो भाई हे सगळ्या ज्या तुम्ही गोष्टी सांगताय, तुम्हाला हे नाही विचारलेलं की सविनय कायदेभंग मुवमेंटवर टिप लिहा, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटवर काहीतरी शॉर्ट नोट लिहा. ओके, त्याचे कारणे आणि मग सांगितलं की का झाली सविनय कायदेभंग मुवमेंट, सायमन कमिशन आली त्याच्यामध्ये एकही भारतीय नव्हता. ओके, वगैरे वगैरे. मोतीलाल नेहरू रिपोर्ट आपण इंग्रजांना सबमिट केलेला, त्याच्यावेळी ठरलेलं की एका वर्षात ह्या मोतीलाल नेहरू रिपोर्टवर अंमलबजावणी नाही झाली तर हे सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट चालू केली जाईल वगैरे. सो हे तुम्ही कारण सांगताय, ह्याचे परिणाम पण लिहून येतात, मार्क मिळणार नाहीत. सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटचं महत्व सांगायचं आहे. महत्व काय होतं की पहिली मुवमेंट होती की जी पूर्ण जगामध्ये पसरली, भारतामध्ये पसरली. भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक होते, करोडो लोकांनी सहभाग घेतला. पहिली मुवमेंट होती ज्याच्यामध्ये 60-70% भारतीय महिला होत्या. ओके, ही पहिली मुवमेंट होती जिनी स्वातंत्र्य लढ्याला लोकांच्या जीवनाशी जोडलं, मिठाशी जोडलं. ओके, मिठाचा सत्याग्रह करून छोट्या छोट्या गोष्टींशी जोडलं, दैनंदिन जीवनाशी. ब्रिटिशांचं जे वसाहतवादी धोरणं होती ही लोकांच्या दैनंदिन जीवनाशी गांधींनी जोडली. ह्या मुवमेंटमुळे गांधी त्या जगाचे नेता म्हणून उदयास आले, जगामध्ये त्यांना रिकॉग्निशन मिळालं. आणि सत्याग्रह टेक्निकली तुम्ही केवढी मोठे आंदोलन घडवून आणू शकता, करोडो लोकांना आंदोलनात सहभागी घेऊन शांतीने आंदोलन घडवून आणू शकता, ही जी वृत्ती आहे ही गांधींनी जगाला सत्याग्रहाचे पॉवर, महत्व दाखवून दिलं या मुवमेंटद्वारे. कारण त्याच्या आधीच 10-15 वर्ष युरोपमध्ये एवढा खून करावा चालू होता, 50-60 वर्ष. जर्मनी युनिफिकेशन, इटलीचं युनिफिकेशन, रशियात राज्यक्रांती, खूप खून खराबे झाले होते. सो पॉलिटिकल सायन्समध्ये एक नवीन आयडिया गांधींनी या स्वरूपात जगाला दिली. आणि ही पहिली मुवमेंट होती भारतात झालेली ज्याचा इंटरनॅशनल कव्हरेज झालं. इंडिया टाइम्स मॅगझिन जे आहे त्याच्या फ्रंट पेजवर गांधींचा फोटो होता. जगातल्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये
ही मुवमेंट कव्हर केली जात होती. बरेच वेस्टर्न मोठमोठे जर्नलिस्ट आले होते ही मुवमेंट कव्हर करायला. तुम्ही मुवमेंटचं महत्व सांगा तर मार्क आहे. ओके, आणि नंतर मग येऊन पोरं रडणार, अरे मार्कच नाहीत आले. सो तुम्हाला प्रश्नात काय विचारलं होतं आणि काय लिहिणं अपेक्षित आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर व्हॉट डू यू नो अबाउट. मग आता हे जे महत्वाचे पॉईंट आहेत, ओके, की मी इथे एनलिस्ट केलेले आहे, जे मी तुम्हाला नंतर क्लासमध्ये सेपरेट क्वेश्चन घेऊन डिस्कस करेन. की अजयतेच्या मिथकाचा भंग, की सीडीएम मुवमेंटमध्ये इंग्रजांना कळालं की बाई ते भारताच्या लोकांच्या मताशिवाय चालवू शकत नाहीत. राष्ट्रवादाचे लोकशाहीकरण झाले. ओके, नॅशनलिस्ट मुवमेंटला डेमोक्रेटिक मॅनरनी कसं एक्सप्रेस करावं हे गांधींनी भारताला शिकवलं आणि भारतीय लोकांनी ते शिकून करून दाखवलं. करोड लोक शांतीने आंदोलन करू शकतात. महिलांचा सहभाग प्रचंड मोठ्या प्रमाणात होता आणि ही मुवमेंट पहिली नॅशनल लेवलला शेतकरी, महिला, विद्यार्थी, शहरी वर्ग सगळ्यांचा सहभाग होता. आणि दैनंदिन जीवनाचे राजकीयकरण, लोकांच्या दैनंदिन जीवनापर्यंत गांधींनी ब्रिटिशांची धोरणं कशी तुम्हाला इन्फ्लुएन्स करतात हे दाखवलं आणि भारताची राष्ट्रवादी चळवळ ही गावागावांपर्यंत लोकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडली. ह्या मुवमेंटला मी जे सांगितलं की प्रचंड आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली, सगळीकडे ती कव्हर झाली. तसेच गांधी आणि काँग्रेस राष्ट्र निर्माते म्हणून की गांधी आणि काँग्रेस हे भारतातली सगळ्यात महत्वाची संस्था म्हणजे काँग्रेस आणि त्यांचे लीडर म्हणून गांधी आणि हेच जगावर राज्य करणार. ओके, भारतावर हेच भारताचं भविष्य ठरवणार अशी गांधींची इमेज या मुवमेंटनी बनवली. गांधी राष्ट्र निर्माते बनले, जागतिक नेते म्हणून उदयास आले आणि ब्रिटिशाच्या सभ्यतेच्या ध्येयाचा भांडाफोड हा टेक्निकल पॉईंट आहे. इंग्रजी म्हणत होते की आम्ही इथं भारतीय लोकांच्या भलाईसाठी आहे, पण जे लोक मिठाच्या कायद्यासाठी लढतायत त्यांना तुम्ही एवढ्या अमानुषपणे मारहाण केली, अत्याचार केले, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. याच्यावरून ब्रिटिशांचं हे जे मिथक होतं सभ्यतेचं, ओके, व्हाईट्स मॅन बर्डन वगैरे हे डिस्ट्रॉय झालं आणि ब्रिटिशांचं नग्न रूप थोडक्यात भारतीय लोकांना कळाले किती नालायक आहेत. आणि गांधीवादी लोकशाही अहिंसक मार्ग सत्याग्रह हा जगाला कळाला, जगापर्यंत पोहोचला आणि समान अटींवर घटनात्मक मान्यता. आणि पहिली मुवमेंट होती सिव्हिल डिसओबिडियन्स, ज्याच्यामध्ये ब्रिटिश आणि गांधी, आयर्विन आणि गांधीमध्ये चर्चा झाली. गांधी कोणती गुलाम म्हणून गेले नाहीत, तर गांधींना इन्व्हिटेशन दिलं गेलं तर तुम्ही या चर्चेला. गांधी आणि आयर्विन एका लेवलवर ओके एकमेकांशी चर्चेला, कोणी गव्हर्नर नाही बोलवलं, भारताच्या गव्हर्नर जनरलनी डायरेक्ट गांधीला बोलवलं. सो पहिल्यांदा भारतातला कुठला तरी नेता इंग्रजांना एक सेम लेवलवर भेटत होता. सो हे झालं महत्व. ह्या मुवमेंटनी कसं भारतामध्ये हे केलं, त्याचं महत्व काय होतं, की ही मुवमेंट युनिक कशी होती हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे तर मार्क मिळणार आहेत. देन पुढे, व्हॉट डू यू नो अबाउट रिजनलायझेशन ऑन लँग्वेज इन द पोस्ट इंडिपेंडन्स. एकमेव प्रश्न होता स्वातंत्र्यानंतरच्या भारतावर. तर स्वातंत्र्यानंतरच्या भारताबद्दल ओके स्वातंत्र्य काळात भाषावर प्रांत रचनेविषयी आपणास काय माहीत आहे. सो भारत स्वातंत्र्य झाल्यावर ज्या प्रांतवार भाषांची रचना झाली, ओके, याच्याबद्दल तुम्हाला काय माहीत आहे. सो काय माहीत आहे असा प्रश्न आहे ना, आता त्यांनी सोपे प्रश्न विचारले, त्यामुळे काय माहीत आहे तर थोडं स्ट्रेट फॉरवर्ड लिहू शकता. मग इथं स्टार्ट टू एंड सगळंच लिहिचं आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय माहीत आहे, एक एक वाक्य स्टार्ट करायचं. की गांधींनी 1909 मध्ये जे हिंद स्वराज पुस्तक लिहिलेलं त्याच्यामध्ये गांधींनी लिहिलेलं की भारतामध्ये खूप विविधता आहे आणि त्याच्यामुळं भारतीय लोकांच्या जोपर्यंत रिजनल ऍस्पिरेशन सॅटिस्फाय होणार नाहीत, भारताचं युनिटी टिकू शकणार नाही. त्यामुळे भारतीय लोकांना त्यांच्या रिजनल हे डिमांड ज्या आहेत त्या पूर्ण करा. जर मराठी लोकांना महाराष्ट्र पाहिजे आहे तर महाराष्ट्र द्या, हे गांधींचं मत होतं. आणि ही भाषांतर पुनर्रचना भारताची करावी हे गांधी त्याच्या सपोर्टमध्ये होते. काँग्रेसनेही याला मान्यता दिलेली. मोतीलाल नेहरू रिपोर्ट जो आला ओके त्याच्यामध्ये पण लिंग्विस्टिक डिटर्मिनेशन ऑफ प्रोव्हिन्सेस, भारताची राज्य ही लँग्वेजवर आधारित असतील हे मान्य केलं गेलं. आणि त्याच्याच पुढे ओके भारत स्वातंत्र्य होईपर्यंत भारतामध्ये हेच होणार होतं, भाषांतर राज्यांची रचना होणार. ओके, सो भाषेनुसार राज्य बनवली जातील. पण भारत पाकिस्तानची फाळणी झाली. भारत पाकिस्तानच्या फाळणीमुळे नेहरूंना वाटलं की भारताची धर्मावर फाळणी झालेली आहे, पुढे भाषेवर पण फाळणी होऊ शकते. जे नेहरू काही वेळाने प्रूव्ह झाले बरोबर, कारण काही दिवसांनी बांगलादेश आणि पाकिस्तान एक धर्म असला तरी भाषेमुळे दोन तुकडे पडले. भारताचे असे तुकडे पडतील जरी धर्म एक असला तरी, असं नेहरूंना वाटत होतं. म्हणून त्यांनी विरोध केला. पण त्याच्यामुळे भारतामध्ये
ह्याच्या विरोधी आंदोलन चालू झाली, महाराष्ट्र, आंध्रा वगैरे. आंध्रामध्ये पोट्टी सिरिमोले यांच्या अंडर आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या मध्ये बऱ्याच दिवस उपोषण करून त्यांचा मृत्यू झाला. तो मृत्यू झाल्यामुळे आंदोलन जास्त चिघळलं. म्हणून नेहरूंनी आंध्राला वेगळ्या भाषेवर राज्य दिलं जाईल हे मान्य केलं, पण बाकी लोकांना दिलं जाणार नाही. याच्यामुळे खूप वाद वाढले आणि त्याच्यानंतर मग भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये पण आंदोलनं झाली आणि ती अजून प्रखर झाल्यावर शेवटी, आणि त्याच्यावेळी मग एक कमिशन बनलेली, JVP कमिशन. ती कमिशन होती जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, सितबी पट्टारमैया वगैरे या लोकांच्या अंडर, आणि यांनी ह्या JVP कमिशनमध्ये भाषांतर पुनर्रचनेला मान्यता दिली नाही. पण त्याच्यामुळे आंदोलन झाली खूप, आणि शेवटी नेहरूंना कळालं की ही जी भाषांतर रचनेची डिमांड आहे खूप स्ट्रॉंग आहे, आणि त्यांनी शेवटी स्टेट रिऑर्गनायझेशनचा जो ऍक्ट आहे तो पास करून सर्व राज्यांना राज्यांना भाषांतर पुनर्रचना करण्याची जी परमिशन फायनली दिली गेली. सो बेसिकली तुम्हाला काय माहित आहे हे तुम्हाला नीट दर्शवता आलं पाहिजे प्रश्नामध्ये. सो मी जे सांगितलेलं की भाषेचे प्रादेशिकरण, की सांस्कृतिक बदल व एक मोठी प्रशासकीय राजकीय पुनर्रचना. ओके, सो भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारतापुढे हे सगळ्यात मोठं हे होतं, चॅलेंज होतं की एवढ्या भाषा आहेत आणि एवढा लुटलेला देश आहे आणि हे सगळं नीट ठेवून प्रशासन कसं चालवायचं. सो 1970 नंतरच्या राज्यांच्या सीमांना भाषिक ओळखींशी जुळवण्याचा मूलभूत प्रयत्न झाला वगैरे. तो आता हा प्रश्न मी डिटेलमध्ये नंतर डिस्कस करेन, पण मी जे सांगितलं की प्रारंभिक संघर्ष काय होता तो लिहा. नंतर JVP समिती आली, त्यांनी ही भाषांतर पुनर्रचनेची मागणी डिनाय केली. मग आंध्र चळवळ झाली. नंतर आंध्रामध्ये चळवळ झाल्यावर भाषांच्या पुनर्रचनेचा जो कायदा आला, स्टेट रिऑर्गनायझेशन कमिशनचा, राज्य पुनर्रचना कायदा, तो आला. हे सगळे तुम्हाला काय काय माहित आहे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मग प्रादेशिकीकरणाचे अजून व्यवस्थापन करण्यासाठी मग अजून काय काय केलं गेलं. त्याच्या पुढे भारताने 22 भाषांना संविधानात्मक दर्जा दिला, 8व्या अनुसूचीमध्ये टाकलं. त्रिभाषा सूत्र आपण ऍक्सेप्ट केलं, आणि हिंदी विरोधी पण आंदोलनं 1965च्या आसपास जेव्हा जबरदस्ती हिंदी साऊथ मधल्या राज्यांवर लादण्याचा प्रयत्न केला गेला, साऊथमध्ये हिंदी विरोधी आंदोलन पण झाली. सो तुम्हाला जे जे माहिती ते लिहून टाकायचं, भाषा रिलेटेड काय काय गोष्टी झाल्या. ओके, आणि जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण विचार मांडला होता की योग्य घटनात्मक चौकटीत व्यवस्थापित केल्यास भाषिक राज्य धोकादायक नाहीत. ओके, सो संविधानाच्या प्रॉपर कायद्यातून आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप मध्ये जर राज्यांची भाषांतर पुनर्रचना केली तर कुठलाही भारताच्या अखंडतेला धोका होणार नाही. बाबासाहेबांनी पण हे मत मांडलेलं वगैरे. हे सगळे पॉइंट लिहून तुम्ही उत्तर कन्क्लूड करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आता पुढे प्रश्न काय आहे बघा, जो येणं अपेक्षित होतं. ओके, UPSCने जसे प्रश्न विचारलेत, महाराष्ट्र इंडियातली सगळ्यात पॉवरफुल सिटी जी आहे मुंबई, भारताची आर्थिक राजधानी. सो मुंबई इज वन ऑफ द इंडस्ट्रियल अँड इकॉनॉमिकली डेव्हलप्ड सिटी ऑफ इंडिया. डिस्कसिस कॉजेस अँड रिझन्स. ओके, सो का मुंबई ही भारतातील सगळ्यात इंडस्ट्रियल आणि इकॉनॉमिकली डेव्हलप राजधानी का आहे. आता लक्षात घ्या की तुमच्या MPSC UPSC एक्झाम मध्ये 20-25 सफिक्सेस येतात. ओके, वेगवेगळी चर्चा करा, मूल्यमापन करा, विश्लेषण करा, चिकित्सात्मक विश्लेषण करा, कारणे द्या, परिणाम सांगा, तुलना करा, असे बरेच सफिक्सेस आहेत. तर माझ्या आन्सर रायटिंग बॅचमध्ये मी सगळे शिकवत असतो. अनालाइज कॉजेस, फॅक्टर, एनलिस्ट, एनुमरेट, हायलाइट, इम्पॉर्टन्स, सिग्निफिकन्स, महत्व सांगा. अशा प्रकारे प्रत्येक सफिक्स आल्यावर त्याच्यात काय लिहायचं आहे, ओके, हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक सफिक्स वेगळं असतं, प्रत्येक सफिक्सची डिमांड वेगळी असते, ती तुम्हाला नीट कळून उत्तर लिहिता आलं पाहिजे. मग त्याच्यानुसार ठरतंय तुम्ही इंट्रो कधी करायचा, कन्क्लुजन कधी करायचं, नाही करायचं, काय लिहायचं आहे. आता ह्या प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलंय, कारणे द्या. असा जर प्रश्न आला ना तर काही इंट्रो कन्क्लुजन लिहायचं नाही, स्टार्ट टू एंड जमतील एवढी कारणं देत जायचं. ओके, 15-20 कारणं द्या आणि एका पाठोपाठ एक कारणं देत राहा जितके जास्त. मग आता मुंबई का सगळ्यात महत्वाची आहे. कुठला MPSCचा प्रिलियम क्रॅक केलेला मुलगा ह्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकणार नाही. अरे कोणी मुलगा याचं उत्तर लिहू शकतो. ओके, आणि ते जर लिहायचं असेल, ओके, तर तुम्हाला तेच उत्तर तुम्ही लिहिलं जास्त मार्क मिळणार नाही. मग दुसऱ्या मुलांनी ह्या प्रश्नामध्ये 4 किंवा 5 कारणं लिहिली, तुम्ही 8-10 कारणं लिहिणं अपेक्षित आहे. मग ही कारणं कशी आठवायची, कशी लिहायची, ओके, त्यासाठी मी एक टेक्निक शिकवतो क्लासमध्ये. मल्टी डायमेन्शनलिटीचा एक चार्ट आहे, तो चार्टचा वापर करून तुम्ही ही कारणं लिहू शकता. पण जर मी उत्तर लिहिलं असतं तर मी
कसं पूर्ण अनालिसिस करून ओके 15-20 फॅक्टर लिहून आलो असतो उत्तरामध्ये, नुसते पॉइंटर मारले असते. ओके, की मग ऐतिहासिक घटक, मुंबईच का एवढी डेव्हलप झाली, ऐतिहासिक कारण, कारण पोर्तुगीजांपासून ओके इथं मुंबईची विकास चालू झालेला. ब्रिटनने पण कापूस निर्यातीचे एक प्रवेशद्वार म्हणून आणि लंडनला ट्रेड करण्यासाठी एक गेटवे टू द वर्ल्ड म्हणून मुंबईमधून गल्फमधून मेट्रेनमधून युरोप वगैरे ते चालू करत होते. देन बॉम्बेचा कापूस अर्थव्यवस्थेला चालना, कापड गिरण्यांचा उदय, देन स्वदेशी मुवमेंटमध्ये ज्या कापड गिरण्या बांधल्या मुंबईमध्ये बांधल्या आणि तिथून जास्त मुंबईच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली. त्यानंतर भौगोलिक घटक, ओके सो नैसर्गिक खोल पाण्याचे बंदर, त्याच्यामुळे तिथे पोर्ट डेव्हलप होणं शक्य होतं जॉग्राफिकली. आंतरराष्ट्रीय संपर्क तिथून मुंबईचा शक्य होता दुसऱ्या राज्यांशी. आर्थिक औद्योगिक घटक, आता आर्थिक औद्योगिक घटकामध्ये कापड गिरण्या प्रारंभी, नंतर पेट्रोकेमिकल ONGC वगैरे, ओके डायव्हर्सिफिकेशन झालं, BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, RBI, बॉलिवूड, IT, बँकिंग, हे पण विविधीकरण मुंबईमध्ये दिसून येतं. देन सामाजिक सांस्कृतिक घटक, मराठी समाजाची भूमिका, जे लोक म्हणतात की मुंबईच्या विकासात मराठी लोकांनी काय केलं, ओके हे तर मुंबई इंग्रजांमुळे विकसित आहे. अरे इंग्रजांमुळे विकसित आहे तर मग तुमचं कलकत्ता का नाही विकसित झालं, मुंबई का नाही, दिल्ली का नाही विकसित झालं, चेन्नई का विकसित नाही झालं, कितीतरी ठिकाणी इंग्रज होते ना, मुंबई जास्त का विकसित झाली, कारण मराठी माणूस, त्याची मेहनत करण्याची क्षमता आणि त्याचे काय म्हणतात शांतिप्रिय स्वभाव, ओके इथल्या लोकांनी दिलेला शांतिप्रिय समाज, ओके इंटेलेक्च्युअल क्लास, या सगळ्यांचं पण महत्व आहे याच्यामध्ये. सो महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्रीयन लोकांनी, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी, यशवंतराव चव्हाण, शरद पवार वगैरे यांनी एक मजबूत त्याला सपोर्ट दिला. मजूर, राजकीय नेतृत्व, सांस्कृतिक ओळख, सामाजिक स्थैर्य, कायद्याचं राज्य, आपण बिहार नाही बनवून दिला महाराष्ट्राचा, अनुकूल भांडवलशाही वातावरण, हे सर्व प्रदान केलं. आणि याच्यामुळं ओके महाराष्ट्रात सहकाराची वाढ झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचाही जन्म झाला. तसेच मजूर आणि कच्चा माल दोन्ही महाराष्ट्राने भरभरून दिला. कापड गिरण्यांना जो कापूस जात होता महाराष्ट्रातून, ओके आजही मोठा कापूस बेल्ट आहे महाराष्ट्र. राजकीय कायदेशीर प्रशासकीय घटक, महाराष्ट्राची राजधानी जी बनली आणि त्याच्यामध्ये कायदे व्यवस्था, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, ह्या सर्व गोष्टी उदयास आल्या. त्यानंतर आर्थिक धोरण, जागतिकीकरण, की मुक्त अर्थव्यवस्था झाली 1991 ला. मुक्त अर्थव्यवस्था झाल्यावर जे बाहेरचे उद्योग भारतात आले, ऑब्व्हियसली ते कुठे येतील, टेस्लाने आपली कार कुठं शोरूम टाकलं, टेस्लाने इलॉन मस्क मुंबईमध्ये, जिथं श्रीमंत लोक आहेत. सो एक चक्र बनतं, एकदा श्रीमंत लोक वाढले की ते तिथंच भांडवल गुंतवतात आणि ते चक्र वाढत जातं आणि जागतिक भांडवलशाहीचे केंद्र की मुंबईमध्ये भांडवल निर्माण करते. आणि आंतरराष्ट्रीय घटक की व्यापार संपर्क, विदेशी गुंतवणूक, बहुराष्ट्रीय कंपन्या, देन महाराष्ट्रामध्ये पुणे वगैरे मध्ये जी शैक्षणिक बौद्धिक चळवळी आहेत वगैरे, हे सर्व घटक तुम्हाला उत्तरात लिहिणं अपेक्षित आहे की मुंबई काय एवढा विकसित झालं. आणि असे मग तुम्ही 10-12 घटक लिहून या, ओके परफेक्ट तुम्हाला मार्क मिळणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा काय आहे की संक्षिप्त टीप लिहा. मड वोल्कॅनो, भारतातील मृदा ज्वालामुखी, आणि सुनामी, उत्पत्ती व त्यांचा पर्यावरणावर परिणाम. आता समजून घ्या, हाही जॉग्राफीचा जो पेपर आहे, प्रश्न आहे, रँडमली विचारलेला नाही. ओके हा जो हे आहे प्रश्न आहेत, हे विचारण्यामागं पण लॉजिक आहे. कारण आत्ताच रिसेंटली आपल्या अंदमानमध्ये एक बारातांग आयलँडवर एक वोल्कॅनो आहे, मड वोल्कॅनो, अचानक ऍक्टिव्ह झालेला आहे. तो आधीपासून होता ऍक्टिव्ह, त्याला बुडबुडे येत होते, पण आता तो खूप प्रचंड ऍक्टिव्ह झालेला आहे. ओके सो हा जो मड वोल्कॅनो ऍक्टिव्ह झाला, पेपरमध्ये न्यूज होती, आयोगाने त्याच्यावर प्रश्न विचारला. सो याच्यातून तुम्हाला काय समजणं गरजेचं आहे की करंट अफेअर बेस्ड प्रश्न ते विचारत आहेत. ओके सो तुम्हाला करंटच्या अँगलनी प्रश्न येणार आहेत. जॉग्राफीमध्ये पण करंटच्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आणि दुसरा प्रश्न आहे सुनामी, सुनामीचे ओरिजिन आणि इम्पॅक्ट. आता सुनामीचे ओरिजिन आणि इम्पॅक्ट याच्यावर पण सुनामी बाबतीत भारतामध्ये एक सिस्टीम आहे इन्क्वाइस. ओके सुनामी अर्ली वॉर्निंग सिस्टीम, आणि ती हँडल केली जाते इन्क्वाइस, इंडियन नॅशनल सेंटर फॉर इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस वगैरे म्हणून. आणि ह्या इन्क्वाइसनी सुनामी अर्ली वॉर्निंग सिस्टीम मिळण्यासाठी याच्यामध्ये सुरुवातीला जे सेटअप केलेला सिस्टीमचा सुनामीचा अलर्ट द्यायला, तो फक्त भारतापुरता होता. आता त्यांनी तो अलर्ट सिस्टीम अंदमानला एक्सटेंड केली. गेल्या वर्षी पेपरमध्ये न्यूज होती, श्रीलंकेला पण त्याचा फायदा होणार आहे त्या सुनामी अलर्ट सिस्टीमचा. आणि ही सिस्टीम आपण जी बनवली सुनामीची, ती श्रीलंका, अंदमान
तिथं त्यांना पण कव्हरेज मिळणार आहे या सिस्टीममुळं. सो हे जे सिस्टीम बनवली ती पेपरमध्ये न्यूजमध्ये होती आणि ऑटोमॅटिकली त्यांनी त्याच्यावर प्रश्न विचारला. सो जॉग्राफीमध्ये पण काय सगळं जॉग्राफी वाचायची गरज नाही मेन्सला. प्रीला तुम्हाला वाचायची गरज आहे, पण मेन्समध्ये तुम्हाला फक्त करंटमध्ये जॉग्राफीचे महत्त्वाचे टॉपिक करणं अपेक्षित असतं. आणि हे करताना महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की ही उत्तरं लिहिताना ओके जॉग्राफीची तुम्ही प्रीचा अभ्यास केलेला असतो, तुम्हाला माहित नाही करंटमध्ये आहे, पण तरी प्रश्न आला मड वोल्कॅनो म्हणजे काय, सुनामी म्हणजे काय, तुम्ही तुमच्या बेसिक नॉलेजनी 3-4-5 वाक्य जरी लिहिली आणि 3-4 मार्क मिळाले, खूप झालं. ओके, त्याच्यामुळं असे प्रश्न काही प्रिलियमच्या बेसिस नॉलेजवर पण क्रॅक करायचे असतात आणि तुम्ही मेजर फोकस तुमचा जो पाहिजे ना तो याच्यावर पाहिजे. जे मेनचे टॉपिक आहेत नीतिशास्त्र, निबंध, भारतीय समाज वगैरे हे टॉपिक जास्त करा. हे जे टॉपिक आहेत जॉग्राफी, हिस्ट्री वगैरे त्याच्यावर तुम्ही प्रिलियम्स आरामात काढू शकता. प्रिलियमच्या नॉलेजवर तुम्ही मेन्सचे प्रश्नाचे उत्तर लिहू शकता. देन पुढे बघा, भूकंपाच्या कारणांची चर्चा करा. भारतातील भूकंप प्रवण क्षेत्र सांगा. डिस्कस द कॉजेस ऑफ अर्थक्वेक. स्टेट द अर्थक्वेक प्रोन झोन्स इन इंडिया. ओके, आता हा प्रश्न खूप टेक्निकल आहे की भूकंपाची कारणं सांगा. आता कारणे द्या म्हणलं ना, डायरेक्ट प्रश्न उत्तर चालू करायचं. भूकंपाची कारणे पुढील प्रमाणे डॉट डॉट 7-8 कॉर्नर लिहून या. सो प्लेट टेक्टॉनिक, लँडस्लाइड्स, मायनिंग, डॅम्स बनवणे, धरणं बनवली त्याच्यामुळं जे भूकंप होतात वगैरे. ओके, कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी वगैरे मोठ्या त्याच्यामुळे पण भूकंप होतात. 5-6 कारणं द्या आणि मग स्टेट द अर्थक्वेक प्रोन झोन्स. आता हा टेक्निकल टॉपिक आहे, पण तुम्हाला ह्याची भीतीची गरज नाही की बाई मला सगळे झोनच माहीत नाहीयेत. ते माहीत असणं अपेक्षित आहे, कारण डिझास्टर मॅनेजमेंट हा जो टॉपिक आहे GS पेपर 2 मधला, ते डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये ओके तुम्हाला तिकडे ते शिकवला जाणार आहे. तेच नॉलेज इथं वापरून या प्रश्नाचं उत्तर आरामात तुम्हाला देता आलं पाहिजे. ओके, सो मग याच्यामध्ये की ज्वालामुखीची कारणं काय. आता ज्वालामुखीची कारणं काय, त्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे इलास्टिक रिबाउंड हायपोथेसिस. ओके, सो हे हायपोथेसिस लिहिणं गरजेचं आहे, जे एक्सप्लेन करतं भूकंप कसे होतात. सो भूकंप हे भ्रंश रेषेच्या बाजूने खडकांमध्ये साठलेली ताण ऊर्जा अचानक मुक्त झाल्यामुळे होतात. सो प्लेट टेक्टॉनिक मध्ये टेक्टॉनिक प्लेनच्या आजूबाजूला जी भ्रंश रेषा आहे त्याच्यावर प्रेशर होऊन प्लेट मूव्ह झाल्यावर आणि त्याच्यामध्ये मग भूपट्ट विवर्तनिक दाबामुळे टेक्टॉनिक स्ट्रेसमुळे भ्रंश रेषेच्या दोन्ही बाजूचे खडक स्थितीस्थापक पद्धतीने विद्रूप होतात आणि ते डिफॉर्म झालेले खडक अचानक त्यांची कॅपॅसिटी होल्ड करण्याची एनर्जी जास्त होते. ते आपली एनर्जी भस्कन रिलीज करून शॉकवेव्ह जनरेट करतात. आणि भारताची भूगर्भीय संवेदनशीलता ही प्रामुख्याने भारतीय भूपट्ट आणि युरेशियन भूपट्ट यांच्यामधील अभिसरण सीमा याच्यातून होते. सो इंडियन प्लेट आणि युरोपियन प्लेट यांच्यात कॉन्व्हर्जन्स आहे. त्या कॉन्व्हर्जन्स मुवमेंटमुळे भारतामध्ये जे भूकंप होतात पहिलं कारण. आणि त्याच्यामध्ये मग भूकंपाची अजून कारण काय, सो टेक्टॉनिक कॉजेस, देन प्लेट इंटरॅक्शन, कॉन्व्हर्जन बाउंड्री इंटरॅक्शन वगैरे, देन ट्रान्सफॉर्म फॉल्ट्स. तो 3 टाईपचे असतात फॉल्ट्स, कॉन्व्हर्जन, ट्रान्सफॉर्म वगैरे, रिव्हर्स, नॉर्मल फॉल्ट, रिव्हर्स फॉल्ट, कॉन्व्हर्जन फॉल्ट. तिन्हीवर एक एक वाक्य लिहा की अभिसरण कॉन्व्हर्जन, ओके, ट्रान्सफॉर्म रूपांतरित भ्रंश आणि स्थितीस्थापक ही रिव्हर्स फॉल्ट. सो फॉल्टिंग वगैरे, कॉन्व्हर्जन्स हे 3 घटक पण उत्तरामध्ये मेन्शन करा. त्याच्यानंतर ज्वालामुखी उद्रेक त्याच्यामुळे भूकंप होतात किंवा बिल्डिंग कोसळणे, खाणी वगैरे, लँडस्लाइड्स याच्यामध्ये स्पेशली चुनखडीच्या भागामध्ये, कार्स टोपोग्राफी जॉग्राफी ज्याला म्हणतात त्याच्यामुळे. देन मानव निर्मित धरण वगैरे, कोयना धरण जसं आहे तो त्याच्यामुळे जे भूकंप होतात. आणि काही इतर गौण कारणे की लँडस्लाइड, हे तुम्ही न्यूक्लिअर बॉम्ब्स वगैरे जेव्हा फोडता त्याच्यातून. सो हे 7-8 कारणं लिहा पहिल्या पार्टमध्ये. आणि मग भारतामध्ये जे भूकंप क्षेत्र आहे ते 5 झोनमध्ये डिव्हाइड केलं जातं. ओके, 4 झोनमध्ये. सो क्षेत्र 5, झोन 5, झोन 4, झोन 3, झोन 2. तर ते त्याच्याबद्दल बेसिक माहित पाहिजे. झोन 5 जो आहे ना, अत्यंत उच्च जोखीम भाग जो आहे, ते खूप मोठे भूकंप होऊ शकतात किंवा होतात. तो तुमचा सगळा संपूर्ण हिमालय, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ईशान्य भारत, अंदमान निकोबार बेटे वगैरे. देन क्षेत्र 4 मध्ये की उच्च जोखीम दिल्ली, जम्मू काश्मीर वगैरे, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा हा सेकंड रँकला येतो. देन क्षेत्र 3 मध्यम जोखीम महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा. आणि सगळ्यात कमी जोखीम असलेला स्थिर द्वीपकल्पीय पठारी प्रदेश राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड वगैरे. सो हे तुम्हाला रट्टा मारणं अपेक्षित आहे की भारतात कुठले झोन आहेत, कुठे किती प्रमाणात भूकंप होतात. ओके, त्याच्यानंतर
अजून जो जॉग्राफीत एक प्रश्न होता की भारताच्या संदर्भात हिमनदींचे महत्व सांगा आणि हिमालयातील हिमनदीवर जागतिक तापमान वाढीचा होणारा प्रभाव आणि त्याच्या परिणामांची चर्चा करा. ओके, सो राईट द सिग्निफिकन्स ऑफ ग्लेशियर इन रिस्पेक्ट ऑफ इंडिया. आता त्यांनी काय सांगितलं, हिमनद्या ज्या आहेत ग्लेशियर्स मधून निघणाऱ्या यांचं महत्व सांगा. महत्व सांगा म्हणलं काय की ते भारताला किती महत्वाचे आहेत, भारताच्या ऍग्रिकल्चरला, इकॉनॉमीला, लोकांच्या जीवनासाठी, पॉप्युलेशनला पाण्याचा सोर्स म्हणून वगैरे. आणि ह्यांचं मेल्टिंग होणे, ओके, ह्यांच्यामध्ये काही गडबड झाली फ्लो मध्ये तर काय परिणाम होऊ शकतात. सो या नद्या भारतासाठी किती महत्वाच्या आहेत, लोकांसाठी, समाजासाठी, हे तुम्हाला पहिल्यांदा सांगायचंय. आणि मग दुसरा प्रश्न आहे की जागतिक तापमानवाढीचा होणारा प्रभाव आणि त्याचा परिणाम. सो जागतिक तापमानवाढीमुळे काय प्रभाव होत आहे त्यांच्यावर, त्यांचं मेल्टिंग वाढलेलं आहे, इरोजन वाढत आहे, त्याच्यामुळे फ्लडिंग होत आहेत वगैरे. आणि हे जर पूर्ण ड्राय झाल्या तर ज्या नद्या पेरिनियल आहेत, जे आपण हे जे म्हणतो वर्षभर चालतात, त्या वर्षभर चालणार नाहीत वगैरे, हे सगळे परिणाम लिहिलं. आता असे जर प्रश्न आले ना तर मला सांगा कोण प्रिलियम पास केलेला या प्रश्नाचं उत्तर लिहू शकणार नाही चांगलं. कोणीही एडागाबाडा जरी असेल तरी या प्रश्नाचं चांगलं उत्तर लिहू शकतो. ओके, पण त्याच्यासाठी तुम्हाला जर चांगले मार्क पाहिजे असतील तर इथं मार्क एकाच गोष्टीला आहेत, कंटेंट, चांगलं कंटेंट. बरेच लोक निबंध, नीतिशास्त्रात कंटेंटच नाही आहे यांच्याकडे, काही उत्तर लिहितात मग मार्क मिळत नाही. तुम्ही चांगलं कंटेंट लिहा, चांगली उत्तर लिहा, तुम्हाला नक्कीच चांगले मार्क मिळतील. सो त्याच्यानंतर जो प्रश्न आहे की एक्सप्लेन द जस्टिस एम.जी. रानडेज व्ह्यूज ऑन इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके, आता हा खूप स्पेसिफिक प्रश्न आहे. असे प्रश्न प्रिडिक्ट करणं खूप अवघड असतं की रानडेंचं भारताच्या आर्थिक विकासात महादेव गोविंद रानडेंचं हे सांगा योगदान. तुम्हाला त्यांचं तत्वज्ञान नीट माहीतच पाहिजे. मग या अशा परिस्थितीमध्ये काय करायचं. सो आता हा प्रश्न आला तर याचं अनालिसिस कसं करायचं. एम.जी. रानडेंचा वर प्रश्न आला तर एम.जी. रानडेवर असा प्रश्न येऊ शकतो, हा परत रिपीट नाही होणार कदाचित, पण यांच्यासारखे बाकी जे महत्वाचे लोक आहेत, ओके, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनवर प्रश्न येऊ शकतो. अशा 10-15 लोकांची लिस्ट करायची, ओके, आणि त्यांच्याबद्दल सगळंच उत्तर तयार करायचं. ओके, मग आर.सी. दत्त, दादाभाई नेहरूजी, ओके, लाला लजपत राय, लाल बाल पाल, राजाराम मोहन राय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, एकदम टॉपची लोक अशी 20 एक तुम्ही शोधली पाहिजेत. आणि त्यांचं काय योगदान होतं आर्थिक, राजकीय वगैरे, पूर्ण लिस्ट बनवून टाकायची. उद्या पटेलांच्या राजकीय योगदानावर प्रश्न येऊ शकतो, सुभाषचंद्र बोसांच्या येऊ शकतो, भगतसिंगांच्या येऊ शकतो. तर 20 एक लोकांची लिस्टच बनवून टाकायची. ओके, आणि ते शिकवायचं काम आम्ही करू क्लासमध्ये, ते तुम्हाला टेन्शन काळजी करायचं गरज नाही. मी असले सगळे प्रश्न तुम्हाला क्लासमध्ये डिटेलमध्ये शिकवेन. सो मग एम.जी. रानडेंचं काय योगदान होतं इंडियाच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर. ओके, सो पहिलं तर तुम्हाला माहित पाहिजे ते मवाळ राष्ट्रवादी अर्थशास्त्रज्ञ होते. या प्रश्नाचं डिटेल अनालिसिस मी सेपरेटली टाकेन नंतर. त्यांनी वसाहती आर्थिक संरचनेची टीका केली की जी वसाहतवादी भांडवल व्यवस्था भारताचं कसं शोषण करत आहे ते त्यांनी दाखवून दिलं. आणि मुख्य उपाय म्हणून भारताचं औद्योगिकरण होणं खूप गरजेचं आहे. भारत डिसेंट्रलाइज झालेला आहे, डिइंडस्ट्रियलाइज. ते औद्योगिकरण हाच भारतासाठी पर्याय आहे आर्थिक विकासासाठी. राज्याची भूमिका, आणि हे औद्योगिकरण भारतातील लोक घडवून आणू शकत नाहीत. भारत खूप लुटलेला आहे, लोकांकडे पैसा नाही, आणि त्याच्यामुळं ओके स्टेट प्लॅन डेव्हलपमेंट, स्टेट सपोर्टेड डेव्हलपमेंट ही खूप गरजेची आहे, हा विचार त्यांनी मांडला. देन भारताचा जर विकास व्हायचा असेल तर कृषी सुधारणा अत्यंत महत्वाच्या आहेत, हे त्यांनी सांगितलं की भारतीय अर्थव्यवस्था कणा कृषी क्षेत्र आहे, त्यामुळे सिंचनाचा विकास, कृषी कर्ज, शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणं गरजेचं आहे. समाज सुधारणा, आर्थिक विकास, हे पण रानडेंनी सांगितलं. रानडे स्वतः समाज सुधारक होते. एक मागासलेला समाज कधीही विकसित होऊ शकत नाही, तो समाज सुधारणा, आर्थिक विकास एकत्र घेऊन जावा, हा त्यांनी विचार मांडला. स्वदेशी उद्योजकता प्रोत्साहन, आणि स्वदेशी उद्योजकांना, भांडवलदारांना प्रोत्साहन द्या, त्यांच्या सपोर्टमध्ये पॉलिसी बनवा, सो त्यांना कॅपेबल बना. राज्यांनी तर डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे विकास, पण प्रायव्हेट सेक्टरची पण मदत घ्या विकासामध्ये. आणि क्रमिकवाद, सुधारणावादी दृष्टिकोन, हळूहळू सो त्वरित मूलगामी आर्थिक बदल, त्या बदलास की काही रिव्होल्युशनरी चेंज करायची गरज नाही. हळूहळू ग्रॅज्युअली आपण भारताचा विकास घडवून आणू शकतो, कोणतीही इन्स्टॅबिलिटी क्रिएट न करता. ओके, आणि मावळ विचारवादी होते, ऑब्व्हियसली त्यांचे पॉइंट तोच असणार. आणि मुक्त व्यापार धोरणावर टीका, फ्री ट्रेड पॉलिसी नाही. भारत मागासलेला असताना त्याला जर आपण मुक्त बाजारपेठ बनवलं, भारताचा अजून एक्सप्लॉयटेशन होईल, शोषण होईल आपल्या संसाधनांचं.
त्यामुळे भारताला प्रोटेक्शन्स पाहिजेत. आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी, ट्रेड टॅरिफ पॉलिसी बनवणं गरजेचं आहे. हे विचार त्यांनी समाजापुढे किंवा देशापुढे तेव्हा मांडले. ओके, त्यानंतर 12वा प्रश्न बघा की एक्सप्लेन द ऑब्जेक्टिव्ह अँड मेथड ऑफ द एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप इन इंडियन नॅशनल मुवमेंट. सो 3 ग्रुप होते, मॉडरेट, एक्स्ट्रीमिस्ट, ओके, आणि रॅडिकल्स किंवा रिव्होल्युशनरीज. तर एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप जो आहे त्यांचे ऑब्जेक्टिव्ह काय होते आणि त्यांच्या मेथड्स काय होत्या. सो जहालवाद्यांचे ऑब्जेक्टिव्ह आहे ते स्वराज, चतुश्रुती प्रोग्राम, ओके, स्वदेशीचा पुरस्कार वगैरे, हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्यांनी ज्या टेक्निक वापरल्या, ओके, पॅसिव्ह रेझिस्टन्स, बॉयकॉट, नॅशनल एज्युकेशन वगैरे, आणि त्याच्यामध्ये मास मुवमेंट बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला जो त्यांना शक्य करता आला नाही. ओके, पण नॅशनलिझम त्यांनी लोकांचं खूप वाढवलं, तरुणांना नॅशनल मुवमेंटमध्ये सहभागी केलं. ओके, आणि क्रांतिकारी चळवळींना त्यांनी सपोर्ट नाही केला, पण क्रांतिकारी चळवळींना एक प्रकारे नैतिक योगदान त्या पुढे जाण्यासाठीचं हे जहालवादी लोकांनी केलं. सो तुम्हाला त्यांचं नीट सांगता आलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह तर सांगता येतील, पण मेथडचं विश्लेषण हे तुम्हाला नीट करता येणं अत्यंत गरजेचं आहे. जहालवादी लोकांनी काय कॉन्ट्रीब्युशन केलं वगैरे. सो दॅट्स ऑल फॉर नाव. मी सेकंड पार्ट जो आहे तो सेपरेटली तुम्हाला अपलोड करेन. त्याच्यामध्ये बाकी सर्व प्रश्न जे आहेत ते आपण अनालाइज करूयात. सो धन्यवाद लेक्चर ऐकल्याबद्दल. आणि आम्ही एमपीएससी यूपीएससी गाईडमध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्ही इंटिग्रेटेड बॅच चालू केलेल्या आहेत किंवा पुढे पुढे चालू करत राहतो. आणि या बॅचमध्ये मी तुम्हाला गॅरंटी देईन की एमपीएससी मध्ये जे शिकवलं जातं ते सेम यूपीएससी दर्जाचं. बाकी क्लास सारखं की एमपीएससी म्हणजे काहीतरी सोपं आहे, एमपीएससी मध्ये जास्त अवघड गोष्टी करायची गरज नाही, हे चुकीचं आहे. सर्व प्रश्न एमपीएससीचे यूपीएससी टाईप दर्जाचे होते. आम्ही तुम्हाला तसं शिक्षण देऊ. आमच्या इंग्लिश यूपीएससी बॅचमध्ये जो टॉपिक चालू असतो सेम टॉपिक एमपीएससीच्या बॅचमध्ये चालू असतो. जे कंटेंट यूपीएससीला दिलं जातं मुलांना स्टडी मटेरियल तेच एमपीएससीच्या मुलांना दिलं जातं. कुठलाही चेंज मी करत नाही. गेली 8-10 वर्ष मी दिल्लीमध्ये शिकवत आहे. ओके, आणि त्याच्यामुळं मी आधी यूपीएससी शिकवली, जुन्या सिलेबसची एमपीएससी मध्ये मी कधीही शिकवलेलं नाहीये. त्यामुळे सर्व कंटेंट, सर्व नॉलेज तुम्हाला एमपीएससी दर्जाचंच, यूपीएससी दर्जाचंच इथे मिळेल. त्याचबरोबर मी एमपीएससी गाईड प्लॅटफॉर्मवर आणि माझा दार्शनिक एमपीएससी म्हणून प्लॅटफॉर्म आहे सेपरेट इथिक्स, नीतिशास्त्र निबंधासाठी, आन्सर रायटिंगसाठी, त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता. ऑनलाईन ही नीतिशास्त्राची बॅच अवेलेबल आहे. ओके, सो धन्यवाद.